सेम स्कूलान शिकूंक ना मरे सेम स्कूलान शिकूंक ना मरे सारको प्रश्न दिला मराठीत बोलू की कोकणीत? मराठीत बोला. मराठीत बोलतो. हा मला जर तुमच्याबरोबर सेल्फी काढायचं काय करायला लागेल? तिकडे उभं राहून कॅफे करायचा. वरती येऊन वरती येऊन काय होईल सर, ऍक्च्युली तुम्हाला सांगतो, खूप लोक आहेत आणि तुमच्या इतकंच प्रेम करणारे आमच्यावर. मी पण एक प्रत्येकाला नाही हो तुमचं. फक्त सर, फक्त काय प्रत्येकाला फोटो काढायला देणं हे पॉसिबल होणार नाही. त्यामुळे खरंच काही प्रश्न असतील जेन्युइन तर प्लीज जेन्युइन प्रश्न आपण बोलूयात. आपण गप्पा मारूया. नमस्कार, माझा प्रश्न साहेबांसाठी आहे. येस. माझे आई वडील तुमचा कार्यक्रम नेहमीच बघतात. तुकाराम कासकर आणि जिजाबाई कासकर. त्यांचा एक प्रश्न असतो की तुमच्या पाठांतरावर एक प्रश्नचिन्ह असतो, म्हणजे तुम्ही घरानेच ते विसरतात काय? काहीतरी सेटिंग आहे त्याच्यामध्ये? सेटिंगच आहे ती. ऍक्च्युली या प्रश्नाचं उत्तर मी देते. कसं होतं की भाऊ कदम आमच्यामधला एक असा आर्टिस्ट आहे की जो आमच्या सगळ्यांमध्ये खूप जेन्युइनली पाठांतर करतो, बसून स्क्रिप्ट घेऊन समोर एका असिस्टंटला बसवून. आणि एकदा असं झालं होतं की काहीतरी सिच्युएशन झाली आणि पंच झाला आणि त्याच्यानंतर पटकन असं बोललं गेलं की अरे हा तो विसरतो ना म्हणून, नाहीतर आलं असतं. सो दॅट वॉज अ पंच. आणि त्यात तो लोकांना इतका आवडला की असं लोकांना वाटलं की तो स्पॉन्टेनियस आहे, मी आत्ता बोललो. आणि त्याच्यानंतर मग खूप वर्षाचं झालं दॅट वी यूज इट ॲज अ टूल अगेन्स्ट हिम. त्याच्यामुळे असं आहे की तो जोक झालाय, ॲक्च्युली असं नाही आहे. कारण का असं असतं तर हा कार्यक्रम इतकी वर्ष चालला नसता आणि हा सुपरस्टार झाला नसता. धन्यवाद. भाऊ, माझं नाव वामन चोडणकर. मी तुमचे खूपसे कार्यक्रम पाहतो. तुम्ही तर भाऊ म्हणून खूपच प्रसिद्ध आहात. चुकून कधी घरी तुम्हाला बायकोनं भाऊ म्हटलंय का हो? त्या सुवर्ण दिवसाची तो पण वाट बघतोय. अजून तरी तो दिवस आलेला नाही. पण मी काय म्हणतो, तुझ्या बायकोने तुला आवाज तरी सुरू केले का? माझ्यासारखंच आहे हाडतुळवर. आवड आवड. हॅलो मॅडम, माझं नाव गौरीश बोरकर आहे. श्रेया मॅडम, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. यांच्याबरोबर किती वर्ष तुम्ही करता? तुमचा एक्सपिरियन्स किंवा काय सांगू शकता तुम्ही यांच्याबरोबर काम करताना? काय मी तुम्हाला सांगू माझा एक्सपिरियन्स. आता असं झालंय की मी स्वतः पण बऱ्याचदा विसरून जाते, कारण हे सगळे पुरुष आहेत तर मी बऱ्याचदा स्वतः विसरून जाते की मी स्वतः एक मुलगी आहे. आमच्या जेव्हा प्रेस कॉन्फरन्स होता तेव्हा बरेच जर्नलिस्ट आम्हाला हा प्रश्न विचारतात की श्रेयाताई, तुम्ही इतक्या सगळ्या पुरुषांमध्ये एकटी मुलगी इतकी वर्ष करताय, तर तुम्हाला कसं वाटतं? तर तेव्हा हे सगळे नालायक लोक असं आजूबाजूला बघतात की मुलगी कोण आहे, ती मुलगी कोण आहे. सो मी नेहमी असं म्हणते की आपण जेव्हा स्त्री पुरुष समानतेबद्दल बोलतो आणि आपण असं म्हणतो की पुरुषांनी, घरातल्या आपल्या मित्रांनी, समाजातल्या स्त्रियांना नेहमी पुढे ठेवलं पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, त्यांची जी स्वप्न आहेत, त्यांच्या करिअर ॲस्पिरेशन्स ज्या आहेत त्यांच्यासाठी त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. मी तुम्हाला खरं सांगते, एक खूप प्रचलित म्हण आहे. असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. माझ्या बाबतीत ती म्हण मी थोडीशी ट्विक केली आहे. माझं असं आहे की एका यशस्वी स्त्रीच्या मागे 7 पुरुष आहेत. आम्ही जी मजा तुम्ही चला वायुदेच्या एपिसोडमध्ये बघता त्याच्यापेक्षा जास्त मजा आम्ही ऑफ कॅमेरा करतो. आम्ही रात्रभर थ्रूआउट द नाईट शूट करतो, पण कधीच आम्हाला कंटाळा येत नाही. आणि गेल्या 10 वर्षामध्ये तो कंटाळा आम्हाला आलेला नाही आहे. कदाचित तेच कारण असेल की अजूनही तुमचं कार्यक्रमावरती इतकं प्रेम आहे. हे सगळे लोक माझ्याबरोबर आहेत. यांच्याबरोबर आम्ही विश्व दौरा केला. आमचं 23 लोकांचं युनिट होतं, त्याच्यामध्ये 22 पुरुष होते आणि मी 23वी स्त्री होती. पण कधी माझ्या नवऱ्याला, माझ्या घरच्यांना एका क्षणासाठी सुद्धा टेन्शन नव्हतं. आय फील द मोस्ट सेफेस्ट विथ ऑल ऑफ देम. भाऊला एक प्रश्न आहे. असं म्हणतात की अमिताभ बच्चन जेव्हा पिक्चरमध्ये काम करतो, नंबर 1 शराबी. आता तुम्ही पण ऍक्ट करत होता, तुम्ही पण असं, आणि ते तंबाखूचं तुमचं असं काही आहे का की नुसती स्क्रिप्ट आहे ते? नाही, स्क्रिप्ट नसतं. स्क्रिप्ट सत्य हे करून. थँक्यू. हॅलो, मी
मला